हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल बघणार आहोत। साबुदाण्यापासून बनवलेली चपाती अगदी मऊसूत अशी होते, अगदी दात नसलेल्या व्यक्तीला सुद्धा ही खायला जमते। तर आता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करून गाळून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये उकळलेला बटाटा, हिरवी मिरची, जिऱ्याचा ठेचा, सेंधव मीठ, तुम्ही जर साधं मीठ नसेल घाला तर सेंधव मीठ, आणि त्या उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे। स्मॅश न करता किसून घ्यायचा, जेणेकरून चपातीमध्ये त्याचे तुकडे येणार नाहीत। आणि थोडं थोडं का असे ना साबुदाण्याचं जे पीठ करून ठेवलेलं थोडं थोडं घालत बटाटा आणि पीठ हे भिजवून घ्यायचं। हातावर थोडं पाणी घेत घेत हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी पाणी लावून आपण चपातीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आता एक एक गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे। पीठ लावायचं, साबुदाण्याचं पीठ किंवा तुम्ही त्याला शिंगाड्याचं पीठही लावू शकता। तुम्ही साबुदाण्याचंच पीठ वापरत आहे। आता ही साईडला कडेला ही चपाती थोडी फाटते, तर काय करायचं, कटरने किंवा एखाद्या प्लेटने असं त्याला व्यवस्थित गोल शेप करून घ्यायचा। साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे याला साईडला थोडंसं कडा याच्या फाटतात, क्रॅक जातात त्यामुळे आपण तो शेप देऊन घ्यायचा आहे। ही चपाती तुम्ही नक्की करून बघा। साबुदाणा खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चपाती करून बघा, तुम्ही साबुदाणा विसरणार आणि नक्की हीच चपाती तुम्ही दरवेळेस करणार। याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता, त्याचीही रेसिपी मी शूट केली आहे, ती मी लवकरच टाकणार आहे। आता हे बघू शकता तुम्ही, अगदी 12 ते 24 तास ही चपाती नरम राहते। ही नक्की करून बघा। आणि हो, तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच छान छान सोप्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत ही चपाती तुम्ही नक्की करून बघा। आणि हो, नक्की 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 माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। थँक्यू।